नमस्कार. मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. राज्य विधानसभाच्या निवडणुका संपल्या, राज्यामध्ये नवीन सरकार सत्तारूढ झालं आणि आता जवळपास सर्वच नेते मंडळींना येत्या काळातील येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे बंधूंनी स्वतःचं एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलेलं होतं, परंतु काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या शिंदे बंधूंना पराभूत व्हावं लागलं. त्यांच्या पराभूत होण्यानं एक प्रकारे जिल्ह्याच्या राजकारणातली शिंदेशाही ही सत्तेच्या परिघाच्या बाहेर निघून गेली. मोहिते पाटलांचं नवीन पर्व सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली. या चिन्हाचा परिपाक हाच मुळात महाविकास आघाडीचं आणखी एक पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातलं सीट हे बदल्याच्या भूमिकेमधून मोहिते पाटलांनी पाडलेलं आहे. किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक अनिल सावंत यांना उमेदवारी देऊन या ठिकाणी भारत भालकेचे चिरंजीव भगीरथ भालके यांचा पराभव केलेला आहे. भारत भालकेने 2009 साली विजयदादांना पराभूत केलेलं होतं. तो संदर्भ इथं जोडला जातोय. शिंदे पराभूत झाले, अभिजित पाटील आमदार झाले. त्याने आपल्या कामाचा तरीका सुरू केला. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून रेल्वे प्रश्नासंबंधी चर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून महसूल यंत्रणा किंवा एकंदर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली. पंचायत समितीत गेले, वेगवेगळ्या विभागांना भेटी दिल्या. आपण आमदार आहोत आणि आपल्याला काम करायचंय याची जाणीव ठेवून त्यांनी सध्या आपल्या राजकीय हालचाली सुरू केलेल्या. एकीकडे विधानसभेतील पराभवानंतर आता जवळपास महिना होत आला. शिंदे त्यांची राजकीय भूमिका यापुढील काळातली अजून स्पष्ट करत नाहीयेत. ते शांत आहेत. कार्यकर्ते येत आहेत, कार्यकर्ते भेटत आहेत, पराभवाची समीक्षा केली जाते आहे. परंतु शिंदे पुढील कार्यक्रमाच्या संदर्भात किंवा पुढील राजकीय डावपेचाच्या संदर्भात एक अवाक्षर शब्दही काढायला तयार नाहीत. अपवाद आहे, गेल्या 2-4 दिवसात रणजितसिंह शिंदे तुळशी आणि अंजनगाव खिलोबा येथे सार्वजनिक कार्यक्रमात आले होते. इतर ठिकाणी कुठेही सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा शिंदे बंधू दिसत नाहीयेत, अशी आजची परिस्थिती आहे. परंतु शिंदेची भूमिका लवकरात लवकर स्पष्ट होणं आवश्यक आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हे शिंदेसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. माढा तालुक्यातल्या 78 गावातून अभिजित पाटलांना नाममात्र का होईना आघाडी मिळालेली आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या 5 जिल्हा परिषद गटांचा समावेश असलेली 78 गावं आहेत, या 5 जिल्हा परिषद गटात अभिजित पाटलांच्या उमेदवाराच्या विरोधात शिंदेच्या उमेदवारांची काटेकी टक्कर लढत होऊ शकते. अभिजित पाटलांनी नुकतंच जाहीर केलंय की ते माढा, पंढरपूर आणि माळशिरस या तिन्ही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण ताकदीने ते लढवणार आहेत. तिथल्या कार्यकर्त्यांना बळ देणार आहेत असं त्यांनी जाहीर केलंय. त्यांची भूमिका एकदम रास्त आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ दिलंच पाहिजे, ते देतीलही. पण शिंदे आपला आजपर्यंतचा जो विस्तार आहे कार्यकर्त्यांचा, हा विस्तार त्यांच्या शांत राहण्याच्या भूमिकेमुळे कदाचित आकुंचित पाहू शकतो किंवा तो विखुरला जाऊ शकतो. त्यामुळं शिंदेच्या राजकीय भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जसं शिंदेच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे, तशीच अवस्था कुर्डवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आहे. कुर्डवाडी नगर परिषदेवर देखील सध्या प्रशासक राज आहे. कुर्डवाडी नगर परिषदेचं एक वैशिष्ट्य आहे की ही नगर परिषद एखादा
अपवाद वगळता सातत्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांकडेच म्हणजेच धनंजय डिकोळे यांच्याकडे राहिलेली आहे. पण आज मधल्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना कुर्डुवाडी नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. भुयारी गटार असेल, अंतर्गत रस्ते असतील, ही कामं देखील झाली. परंतु प्रामुख्यानं गाजला विषय तो भुयारी गटारींचा, की ज्या गटारींच्या कामाच्या दर्जाबाबतीत जनतेने शंका उपस्थित केल्या. आज खरं तर कुर्डुवाडीची अवस्था कशी आहे? कुर्डुवाडीची अवस्था आज निर्णायकी अवस्थेत आहे. पूर्वी माढा तालुक्याचा आमदार हा कुर्डुवाडीत ठरत होता, कुर्डुवाडीकर ठरवत होते. परंतु आज कुर्डुवाडीची नेतृत्वहीनता अशी झालेली आहे की जो उमेदवार असेल, जो आमदार असेल, त्याच्या पाठीशी जाणे एवढीच काय ती भूमिका कुर्डुवाडीतल्या आजच्या नेतृत्वाची झालेली आहे. किंबहुना हे नेतृत्व इथलं मोठं होणार नाही याची दक्षता बाहेर म्हणजे तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्यांनी काळजीपूर्वक घेतलेली आहे. यामुळे कुर्डुवाडीचा म्हणावा तसा विकास होऊ शकलेला नाही. मग पाण्याचा प्रश्न असेल, आता काही प्रमाणात रस्त्यांचा प्रश्न सुटला असला तरी त्या शहराचा होत असलेला विस्तार लक्षात घेता त्या ठिकाणच्या MIDC अजून म्हणावे असे उद्योग आलेले नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे. आणि कायमचा त्यांचा रडगाणं म्हणजे कुर्डुवाडीचा रेल्वे कारखान्याचा प्रश्न हा कायम भिजत ठेवलेला आहे. वास्तविक पाहता कुर्डुवाडी शहराची आर्थिक नाडी हीच रेल्वे ही आहे. कुर्डुवाडी जंक्शन आहे, कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. परंतु या सगळ्या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं. या सर्व बाबींचा पाठपुरावा करून नेतृत्वाला या प्रश्नाकडे लक्ष द्यायला भाग पाडणारं असं विकासाचं व्हिजन असणारं नेतृत्व आज कुर्डुवाडीसाठी गरजेचं आहे. कुर्डुवाडीचं राजकारण आज ॲडजस्टमेंट आणि मिलीभगत यामध्ये सामावून गेलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न हा विषय गौण होऊन गेलेला आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आमदार शिंदेने आता धाडा घेतला असेल की कुर्डुवाडीमध्ये त्यांनी फार मोठं निधी उपलब्ध करून दिल्यानंतर सुद्धा त्यांना अपेक्षित मताधिक्य कुर्डुवाडीकरांनी दिलेलं नाही. हे का दिलं नाही तर त्यांनी गेल्या 5 वर्षात ॲडजस्टमेंटच्या राजकारणाला समर्थन दिलं आणि ही ॲडजस्टमेंटची राजकारणाची प्रवृत्ती कुर्डुवाडीकरांना पसंत पडली नाही. आमदारांना स्वतंत्रपणे या निवडणुकीच्या रिंगणात उतरून या ठिकाणी सक्षम पर्यायी नेतृत्व उभं करावं लागेल आणि कुर्डुवाडीच्या विकासाचं व्हिजन स्पष्ट करावं लागेल. जशी कुर्डुवाडीच्या विकासाच्या व्हिजनचा विषय आहे तसाच विषय माढा तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा विषय आहे. अभिजित पाटलांनी शब्द दिलेला आहे मतदारांना की ते शैक्षणिक याच्यामध्ये प्रश्नामध्ये सुद्धा व्यवसायाभिमुख शिक्षण अभ्यासक्रमाची सोय करण्याचं माढ्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि दळणवळणाच्या सुविधामध्ये रस्त्यांची फार दयनीय अवस्था तालुक्यामध्ये आहे, अंतर्गत रस्त्यांची प्रामुख्यानं. त्या अंतर्गत रस्त्याला निधी मिळवणं आणि ते पूर्ण करणं हे एक आव्हान आमदार अभिजित पाटलांसमोर असणार आहे. परंतु या सर्व घडामोडीमध्ये आता प्रत्येकजण लागला आहे तो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांवर लक्ष द्यायला. अभिजित पाटलांनी आपले दौरे चालू केलेले आहेत, मतदारसंघात गाठीबिटी घ्यायचं काम चालू आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं देखील आपलं हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे. माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या, त्या पराभूत झाल्या. त्या पराभूत जरी झाल्या तरी त्यांनी अजित पवारांबरोबरचे आपले संबंध कायम ठेवलेत. त्या ठिकाणी माढ्याच्या पाणी प्रश्नाला कायमस्वरूपी सोडवण्यासाठी त्यांनी अजितदादांची भेट घेऊन तो प्रश्न निकाली काढण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. अजितदादांनीही तत्काळ ते मान्य केलं. साठे परिवार हा तसा मूळचा काँग्रेसचा परिवार होता. जोपर्यंत विलासराव देशमुख होते तोपर्यंत साठे परिवारांचे तारणहार विलासराव राहिले.
परंतु विलासरावांच्या अकाली निधनानंतर साठे परिवार हा काँग्रेसमध्ये राजकीय दृष्ट्या निराधार बनला. त्यांना कोणताही गॉडफादर राहिला नाही. परंतु कालच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीकडून उडी मारत महायुतीत प्रवेश केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या उमेदवार ठरल्या आणि अजित पवारांसारखा नवा राजकीय गॉडफादर साठे गटास मिळालेला आहे. त्यामुळे भविष्याच्या राजकारणात साठे गट सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही, किंबहुना त्यांना विचारात घ्यावं लागेल. परंतु विद्यमान आमदार आणि त्यांच्यात राजकीय जुळवाजुळव होऊ शकेल अशातला भाग नाही. परंतु आमदार शिंदे, सावंत आणि साठे एकत्रितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवू शकतात. आता सावंतांनाही पर्याय राहिलेला नाही. त्यांचे बंधू आमदार तानाजीराव सावंत, काल त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकला नाही. या समावेश न होण्यामागे काही कारणं असू शकतील, वरिष्ठ पातळीवरची काही कारणं असू शकतील. परंतु खालच्या पातळीवर महायुतीच्या विरोधात सावंत परिवाराने घेतलेली भूमिका ही महायुतीच्या मोठ्या भावास म्हणजे भाजपास पटलेली नाही. वास्तविक आता सावंत परिवारातली मंगळवेढा मतदारसंघाची भूमिका ही भाजपासाठी अनुकूल ठरली. मतविभाजनाचा फायदा झाल्या कारणामुळं भाजपा त्या ठिकाणी विजयी झाला. परंतु माढ्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात घेतलेली भूमिका ही तशी भाजपच्या नेतृत्वास मान्य झालेली दिसत नाही. हेही अन्य कारणांबरोबरचं एक कारण तानाजीराव सावंतांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला गतिरोध करणारं ठरलं. त्यामुळं आता सावंतांना एकत्रितपणे, या तिघांना एकत्रितपणे जाणे हा राजकीय मार्ग असू शकतो. परंतु त्यातही प्रत्येकजण आपापल्या ताकदीबद्दल किती ताणून धरणार यावर या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अभिजित पाटलांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या प्रत्येकांना अपेक्षाचे घुमारे आता फुटलेले आहेत. काही जणांना आपण जिल्हा परिषद सदस्य झाल्याचा भास व्हायला लागलाय, काही जणांना पंचायत समिती सदस्य झाल्याचा भास होत आहे. त्यामुळं त्यांना ते आता किती जणांचं समाधान करणार आणि नेमकं कसं मॅनेज करणार यावर या 78 गावातून त्यांना मिळालेलं निसटतं का होईना मताधिक्य आहे, ते टिकवायचं कसं, ते कसं टिकवता येईल हा प्रश्न या त्यांच्या ॲडजस्टमेंट करण्याच्या कलेतूनच, म्हणजे थोडक्यात काय तर त्यांच्या नेतृत्वाची इथं कसोटी लागणार आहे. ते या कसोटीत कसे उतरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.